ज्यावेळेस ह्या आदिलशहाने या आपल्या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. आता गाढवाचा नांगर फिरवण्याची प्रक्रिया ही इस्लाममध्ये आणि नव्हे तर आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सर्वात डेंजर मानली जाते. गाढवाला नांगर बांधून ज्या वास्तूत फिरवला जातो ती वास्तू पुढचे 500 वर्ष उदयाला येत नाही असं प्रमाण हिंदू धर्मामध्ये आहे. आणि ते प्रमाण डोक्यात ठेवून आदिलशहानी पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंनी सोन्याचा नांगर त्या कसबा पेठेमध्ये फिरवला. अंगावरती काटा येईल बोलताना. आजही वास्तुशांती जेव्हा आम्ही करतो तेव्हा सोन्याची काडी घेऊन ती जमीन आम्ही नांगरतो प्रतिकात्मक, कारण तो नांगर घेणं शक्य नाही म्हणून आम्ही काडीने नांगरतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांना वास्तुशास्त्र अभिप्रेत नसतं तर त्यांनी सोन्याच्या नांगराने पुण्याची नांगरणी केलीच नसती. जे सोनं आज आम्ही आधुनिक पुण्याच्या रूपात बघतोय ती माता जिजाऊंच्या त्या सोन्याच्या नांगराचाच परिणाम आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चितच वास्तुशास्त्रही मानत होते. रायगडाची रचना, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना यांचा जर अगदी बारकाईने अभ्यास केला तर निश्चितच राजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र याला नक्की मानत होते, कारण मूळ ते धर्माला मानत होते. आणि म्हणून कोणी म्हणत असेल की नाही बाबा ते असं काही मानत नव्हते, तो त्यांच्या बघण्याचा मुद्दा आहे. मी या क्षेत्रातला आहे तर मी त्या क्षेत्रानुसारच त्यांच्याकडे पाहतोय.